मित्राच्या कबुतराच्या पेटीतून 2 कबूतर चोरून दुसऱ्याच्या पेटीत टाकल्याच्या कारणानं कुरापत काढत पांडवलेणी नजीक रस्त्यावर रविवारी दिनांक 13 एप्रिलला रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान टोळक्यानं धारधार सुऱ्यानं प्राणघातक हल्ला चढवून रामदास उर्फ रामा नारायण बोराडे वय वर्ष 20 याचा खून केला होता। या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं अवघ्या 6 तासात तपास चक्र फिरवून 4 हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या। यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे। रविवारी रात्री रामा आणि गंभीर जखमी झालेला राजेश बोराडे हे दोघे पांडवलेणीच्या पायथ्याशी बसले होते। तेथे त्यांच्या ओळखीचे संशयित शौकत फरीद शेख, नौशाद सय्यद, नफीस उर्फ नफ्या रफिक सय्यद, कार्तिक रंगनाथ भडांगे, विजय सुनील माळेकर, रोहित चंद्रकांत पालवे, नितीन विठ्ठल घुगे आणि त्यांचे अल्पवयीन साथीदार तेथे आले। तेथे मद्यप्राशन करत एकमेकांची कुरापत काढत शिवीगाळ करून शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी शौकत, विजय, रोहित यांनी त्यांच्या कमरेला असलेल्या धारधार सुरे उपसून रामा आणि राजेश यांच्यावर सपासप वार केले। तसेच नफीस आणि नितीन यांनी त्यांच्या जवळच्या तलवारीनं रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविली होती। साहिल राजन सिंग यांच्या फिर्यादीवरून 8 जणांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका विधी संघर्षित बालकासह संशयित आरोपी नफीस, शौकत आणि कार्तिक यांना बेड्या ठोकल्या आहेत। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।